नमस्कार, मी प्रिया आणि आपण पाहताय इंडिया न्यूज वन। घेऊयात आज दिवसभरातील राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून। शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील यांच्यावर आज कोल्हापूरमध्ये अंत्यसंस्कार पार पडलेत। शाहू मैदानात एन.डी. पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शाहू कॉलेजच्या मैदानावर उपस्थित होते। एन.डी. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची देखील उपस्थिती होती। कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे देखील उपस्थित होते। कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करत 20 जणांच्या उपस्थितीत एन.डी. पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत। मात्र शेतकरी आणि कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपलाय। महाराष्ट्राने एक संघर्षशील नेतृत्व गमावलंय याचीच खंत आहे। अमेरिका, कॅनडा आणि युरोप यांच्यासह असंख्य देशांमध्ये संसर्ग हा मोठा होत असतानाही शाळा या पालकांच्या संमतीने सुरू आहेत। शिवाय मुंबईतही अमेरिकन, जर्मन आणि फ्रेंच या आंतरराष्ट्रीय मंडळांच्या शाळा सुरू असताना केवळ राज्य आणि केंद्रीय मंडळाच्या शाळा बंद का? शहरातील सर्व व्यवहार सुरू असताना शाळा बंद ठेवू नयेत अशी मागणी पुन्हा एकदा पॅरेंट्स असोसिएशन ऑफ मुंबई 2021 यांनी केली आहे। बातमी आहे रत्नागिरीमधून। थंडीमुळे तिसऱ्या टप्प्यात हापूसच्या बहुसंख्य झाडांना मोहोर आलाय। झाडेच्या झाडे पानांपेक्षा मोहोरांनी झाकून गेली आहेत। मात्र सोमवारीही दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यानं मोहोरावर किडींच्या प्रादुर्भावाची भीती आंबा बागायतदारांमध्ये आता आहे। पावसापाठोपाठ ढगाळ वातावरणाची संक्रांत हापूसवर आली आहे। मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असं खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते आणि यावरूनच ते आता अडचणीत येण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितीन गडकरी यांनी पटोलेंच्या अटकेची मागणी केली आहे। कोरोना सदृश लक्षणे दिसल्यास त्वरित आर-टी-पी-सी-आर टेस्ट करावी, त्यामुळे उपचाराला दिशा मिळेल असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या ही वाढत चालली आहे। कोरोनाचीच लक्षणे असली तरी 3-4 दिवसांमध्ये बरे होण्याचे प्रमाणही जास्त दिसतंय। सोलापूरकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे। कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला 1 वर्ष झालं। सोलापूर शहरात 89% लोकांना लसीचा पहिला डोस मिळालाय, तर दोन्ही डोस घेतलेले 59% वयस्कर नागरिक आहेत। सोलापूर शहरात 7,34,000 जणांना लस देण्याचे लक्ष्य महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने ठेवले। त्यापैकी 6,11,439 जणांना पहिला डोस मिळाला, तर तब्बल 41% नागरिकांचे अजून दोन्ही डोस हे टोचून व्हायचे आहेत। दौंड नगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत हुरडा पार्टी करणं चांगलंच महागात पडलंय। या प्रकरणी नगरपालिकेतील एकूण 19 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसीलदार संजय पाटील यांनी ही नोटीस बजावून कारवाई केली आहे। मुंबईमध्ये भाजपचे आमदार आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांच्या घराजवळ 2 संशयित तरुणांना पकडण्यात आलंय। या दोन्ही तरुणांकडे 3 मोबाईल आणि बंदूक देखील मिळाल्या आहेत। त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे। हे 2 तरुण नक्की कोण आहेत याचा तपास सुरू आहे। प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी राजपथावर युनेस्कोने मान्यता दिलेल्या सूचीमत महाराष्ट्रातील कास पठारचा चित्ररथ असणार आहे। राजपथावर यावेळी दिसणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाची पहिली झलक ही समोर आली असून सध्या या चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात आहे। 15 वर्षांवरील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस द्यायला सुरुवात झालेली असतानाच आता 12 ते 14 वयोगटातील मुलांनाही मार्चपासून लस मिळणार। त्याबाबतची माहिती केंद्र सरकारच्या कोविड-19 वर्किंग ग्रुपचे प्रमुख डॉक्टर एन.के. अरोरा यांनी दिली आहे।
सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी पुणे पोलीस हे कायमच धावून येतात। अडचणीच्या काळात नागरिकांना अधिक वेगवान मदत मिळावी यासाठी पुणे पोलिसांनी मदतीसाठीचा डायल 112 योजना सुरू केली आहे। या योजनेच्या माध्यमातून अडचणीच्या काळात 112 नंबर डायल केल्यानंतर संबंधित व्यक्तीला 7 मिनिटांमध्ये पोलिसांची मदत मिळणार आहे। बातमी आहे नागपुरातून। जिल्हा नियोजन समितीचा वर्ष 2022-23 चा निधी अंतिम करण्यासाठी 20 जानेवारीला बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार ऑनलाईन बैठक घेणार आहेत। मागील वर्षी त्यांनी प्रत्यक्ष हजेरी लावत बैठक घेतलेली होती। सांगली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 16 च्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होणार आहे। यासाठी काँग्रेस, भाजप, शिवसेनेसह 6 उमेदवार रिंगणात आहेत। या प्रभागातील 24,390 मतदार 34 मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार आहेत। भंडारा, गोंदिया आज जिल्हा परिषदेच्या उर्वरित जागांसाठी निवडणुका होणार आहेत। बातमी आहे साताऱ्यामधून। रोमनवाडी येथे शेततळ्यात बुडून बहीण भावाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। सोमवारी सायंकाळी 5च्या सुमारास ही घटना घडली आहे। सौरभ अनिल पवार आणि पायल अनिल पवार अशी बुडून मृत्यू झालेल्या दुर्दैवी बहीण भावंडांची नावे आहेत। अवेळी झालेला पाऊस आणि अनेक कारखान्यांची विस्कळीत झालेली ऊस तोडणी यंत्रणा यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता आता वाढली आहे। जानेवारीचा तिसरा आठवडा सुरू झाला असला तरी जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस तोडणीचा कार्यक्रम अजूनही जूनच्या पहिल्याच सप्ताहातील सुरू असल्यामुळे ऊस तोड येण्यास विलंब होतोय। यामुळे ऊसाला मोठ्या प्रमाणात तुरे येत असल्यामुळे ऊसाच्या वजनात देखील घट होतीये। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पुण्यातील मेट्रोची ट्रायल घेतली। यावर आक्षेप नोंदवत मेट्रो कंपनीवर हक्कभंग आणणार असल्याचा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिलाय। महाराष्ट्रात सध्या रब्बी, उन्हाळी हंगाम पेरण्या सुरू आहेत। ऊस, फळबागा, भाजीपाला, गहू या पिकांसाठी शेतकऱ्यांकडून खताची मागणी वाढतीये। त्यामुळे रासायनिक खत कंपन्यांनी त्यांच्याकडील जुन्या खतांचा साठा जुन्या दरानेच विक्री करावा असे आवाहन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी रासायनिक खत विक्रेत्यांना केले आहे। पवई येथील IIT मुंबईतील 7 मजली वसतिगृहाच्या गच्चीवरून खाली उडी घेऊन 26 वर्षीय दर्शन मालवी या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे घडली आहे। आत्महत्या करणारा विद्यार्थी अनेक दिवसांपासून नैराश्यात होता असंही आता समजतंय। बातमी आहे तुळजापूरमधून। तुळजापूर लातूर मार्गावरून विदेशी मद्याचे बॉक्स घेऊन कोल्हापूरकडे निघालेल्या एका ट्रकला सोमवारी पहाटे अपघात झालाय। तुळजापूर जवळील पाचुंदा या तलावानजीक येताच चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक हा तलावात उलटला आणि त्यानंतर काही तरुणांनी जीव धोक्यात घालत पाण्यात उतरून मद्याचे बॉक्स पळवले। साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुष्पा चित्रपटातील नायकाप्रमाणे लुंगी घालून फोटोशूट केलं होतं। या फोटोशूटवर आता टीका होताना दिसतीये। 5 वर्षांच्या कामाचे अपयश लुंगीमध्ये लपवण्याचा प्रयत्न उदयनराजे करत असल्याची खोचक टीका आमदार शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर केली आहे। या टीकेला आता ते काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। किल्ले सज्जनगडावर परळी पंचक्रोशीतील सज्जनगड संवर्धन समूहाने यावर्षी सज्जनगड प्लास्टिक कचरा मुक्त अभियानाने सुरुवात केली आहे। यावेळी तब्बल 50 पोती प्लास्टिक कचरा गोळा करून योग्य विल्हेवाट देखील लावण्यात आली आहे। बातमी आहे विदर्भातून। सध्या राज्यात हवामान कोरडं झालं असून तापमानात अंशतः वाढ झाली आहे। तापमानात वाढ झाली असली तरी वातावरणात गारठा अद्याप कायम आहे। मात्र खानदेश, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात आगामी 2 दिवस दाट धुके तर 21 आणि 22 जानेवारीला खानदेशासह विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्थेची नुकतीच निवडणूक झाली आणि त्यानंतर सत्तेत आलेल्या संचालक मंडळाची सोमवारी बैठक झाली।
यावेळी विरोधी गटातील एकमेव संचालक आणि भाजप नेते नगरसेवक दिनकर पाटील यांनी सभेत गदारोळ केला. गैरवर्तवणूक करत संचालकांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्यानं एकच खळबळ उडाली आहे. कराड नगरपालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीने 2017-18 या सालात केलेल्या उत्कृष्ट कार्याची नोंद घेऊन अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था ब वर्ग नगरपालिका गटात राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार घोषित केलाय. हक्कसोड पत्राची नोंद करण्यासाठी 18,000 रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या इंदापूर तालुक्यातील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलंय. प्रवीण भगत असं या तलाठ्याचं नाव असून ते कुरवली येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. बातमी पंढरपूरमधून आहे. पंढरपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुन्हेगारीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेले 2 तरुण कमरेला पिस्तूल लावून रस्त्यावरून फिरत असल्याचं समोर आलंय. पंढरपूर पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे. अजय खाडे आणि गणेश शिंदे अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. राज्यातील 32 जिल्ह्यांतील 106 नगरपंचायतीच्या निवडणुकांचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. याचा निकाल 19 जानेवारी म्हणजेच उद्या लागणार आहे. तर सर्व राजकीय पक्षांचा आता या निकालाकडे डोळे लागून आहेत. 15 जानेवारी रोजी महिला शासकीय रुग्णालय बारामतीमध्ये वसुंधरा वाहिनी बारामती, महिला शासकीय रुग्णालय बारामती, युनिसेफ आणि सिकिंग मॉडर्न ॲप्लिकेशन्स फॉर रिअल ट्रान्सफॉर्मेशन दिल्ली यांच्या वतीने महिलांच्या गर्भावस्थेच्या काळातील महत्त्वाची काळजी गर्भवती महिलांना सांगण्यात आली आहे. आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा घेऊन झालेला आहे. मात्र अशाच प्रकारच्या दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच इंडिया न्यूज 1 या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका.